9च्या दरम्यान घडलेली आहे। मृत्यू झालेले 6 जण कसारा सीएसएमटी लोकलमधले प्रवासी असल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। एक्सप्रेसमधून हे प्रवासी पडले की लोकलमधून हे प्रवासी पडले याबाबत काही वेळापूर्वी संभ्रम होता, मात्र आता लोकलमधून हे प्रवासी पडून ही दुर्घटना घडली अशी माहिती समोर येते। हे प्रवासी जे आहेत ते दरवाजाला लटकत होते आणि ते दुसऱ्या गाडीला घासले गेले आणि त्याच्यामुळे खाली ते पडले आणि त्यांचा मृत्यू झाला अशी माहिती आता रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। तर कसाराहून सीएसएमटीला जाणारी ही लोकल होती। सकाळच्या वेळेला चाकरमान्यांची प्रचंड गर्दी लोकलमध्ये असते आणि अशातच दरवाजात लटकणारे हे प्रवासी होते ज्यांना एक्सप्रेस त्या ठिकाणी घासली गेली आणि मग हे लोक प्रवासी जे आहेत ते खाली पडले, ज्यात 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। मृत्यू झालेले हे 6 जण कसारा सीएसएमटी लोकलमधले प्रवासी होते। लोकलला दरवाजात ते लटकत होते, याच प्रवाशांना ही एक्सप्रेस घासली गेली अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली। एक्सप्रेस आणि लोकल आजूबाजूने जात होते, म्हणजे ही एक्सप्रेस जी आहे ती सीएसएमटी वरून पुढे जात होती आणि त्याच्यानंतर कसारा जी रेल्वे आहे ती कसाऱ्यावरून सीएसएमटी कडे येत होती आणि त्याच वेळेला बाहेर लटकत असलेले हे प्रवासी या एक्सप्रेसला घासले गेले आणि त्याच्यामुळे ते खाली पडले। रेल्वे ट्रॅकवर नव्हे तर रेल्वे ट्रॅकच्या बाजूला पडले आणि त्याच्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती समोर येते। सुरुवातीला जी माहिती समोर आलेली होती त्याच्यानुसार हा आकडा 5 होता, मात्र आता दुर्दैवाने हा आकडा वाढलाय, हा आकडा 6 झालाय। वाढवण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी प्रवासी देखील या ठिकाणी गर्दी जमलेली आहे आणि आपण याच ठिकाणावरनं ऐसा क्या घटना थी मालूम है थोड़ा? ये 9:30 बजे के दरमियान ये लोग गिरने लगे, जिसमें एक महिला भी थी। कुछ लोग जगह पे डेथ हो गए और कुछ लोगों को लेके गया है, एक टेम्पो में पूरे सबको लेके गया है। तो ये देखा जाए तो बहुत डेंजरस था। हमारी लाइफ में तो हम लोग फर्स्ट टाइम देखे कि लाशें गिरती हुई नज़र आई है। तो ये कहीं ना कहीं रेलवे की चूक है कि इसमें गाड़ी थी कहाँ से, कौन सी लोकल थी या एक्सप्रेस थी, किस तरह से ये शायद लोकल से गिरे कि एक्सप्रेस से, वो पता नहीं चला। फास्ट लोकल से गिरे ये लोग, जिसमें एक महिला भी थी। तो ये बहुत ही डेंजरस सिचुएशन था कि फर्स्ट टाइम ऐसा हुआ। एक्चुअली रेलवे को सोचना चाहिए कि मंडे का दिन है, पीक आवर है, तो कुछ स्पेशल ट्रेन छोड़ना चाहिए, क्योंकि संडे के बाद लोगों को मंडे को जॉब जाना रहता है। अगर जॉब नहीं जाएंगे तो वहाँ पे अटेंडेंस नहीं मिलेगा या लेट होगा, पगार कटेगी। तो कहीं ना कहीं जो बेचारा गरीब है वो तो ट्रेन में चढ़ता ही चढ़ता है, तो उनको जाना ही है अपने जॉब पे। तो मेरी रेलवे से ये गुजारिश है कि एटलीस्ट पीक आवर के दिन है ना स्पेशल ट्रेन छोड़ा जाए, जैसे कि मंडे के दिन। और जैसे कि 9 लोग गिरे जिसमें एक महिला भी है। 9 जन गिरे आपने देखा? हाँ 9 लोग है जिसमें एक महिला है। 9 लोग में से एक महिला। कितने जन की मौत होगी जगह पे? वो तो कुछ आइडिया नहीं है कितने लोग की हुई, बाकी इतना मालूम पड़ा कि 9 लोग थे, जिसमें एक लेडीज है, 8 जेंट्स है। मुंबई की दिशा से जा रही थी गाड़ी? मुंबई की तरफ। लेकिन अभी सुरक्षा रक्षक बढ़ाए गए हैं, उसी टाइम जब सुरक्षा बढ़ाई गई है, बताइए ना आप, 20-20 मिनट गाड़ी लेट रहती है। सीएसटीला जात होती। किती जणांचा आकडा आता समोर आलेला आहे? 5 जण माझ्याकडनं हॉस्पिटलाइज केलेत। इथे 3 ते 4 जणांना डेथ झालेले आहेत एवढं माहिती पडलंय। पुढचा अजून आकडा मिळाला नाही मला। अच्छा, लोकल फास्ट लोकल होती जी मुंबईला जाणारी होती, कसारा लोकल, किती वाजताची होती आपल्याला टाइम? माझ्याकडे 9 वाजता ती गाडी आली, 9:09 आणि 9:19 गेली। 5 जणांना आम्ही हॉस्पिटलाइज केलं एवढं माहिती आहे मला। हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं सर, माहिती काय मिळाली का? नाते कोण त्यांचे? नाही अजून काय नाही, ते चालले आता हॉस्पिटलला, शिवाजी हॉस्पिटलला। हाँ है, मैं मुंब्रा में। ऐसे डायरेक्ट ओपन एकदम गिर गए तो एक गिरते रह गए। गाड़ी यहाँ पे रुकने वाली थी क्या फास्ट? नहीं यहाँ पे नहीं रुकती, फास्ट गाड़ी यहाँ पे नहीं रुकती। किससे घटना किस तरह से घड़ी, फिर से बता सकते हैं आप मुझे? वो सब मतलब कहने की वजह से, मतलब मैं एकदम देखा नहीं कि मेरे सामने गिरे। वो सब बोल रहे थे कि यहाँ पे ब्रेक की वजह से गिरे, ब्रेक के जरिए से गिरे। तो टर्निंग से झटका लेते, टर्निंग पे कोई भी फास्ट गाड़ी जाएगी तो झटका लेगी, ब्रेक लेगी। तो एक गिरा, फिर उसके बाद में गिरते रहते कम से कम 6 से 7 लोग गिर गए। या ठिकाणी पाहिलं तर नागरिकांना माहिती घेतली असता मुंब्र्यातले म्हणणं आहे की 8 ते 9 जण आहेत, काही 6 ते 7 जण म्हणत आहेत। त्यामुळे ज्या टर्निंगला जी गाडी होती ती गाडी जी आहे ते वळणवाट होती आणि या फास्ट ट्रॅकवरती पाहू शकतो वळणवाट आहे। मुंब्र्याला येणारा कसाऱ्यावरून येणारी जी गाडी आहे ती वळणवाट आहे आणि फास्ट ट्रॅकवरती येते। त्याच अनुषंगाने पूर्णतः प्लॅटफॉर्मवरती येताच जी फास्ट लोकल जी आहे ते ठाण्याच्या दिशेने जाणारी या ट्रॅकवरती येऊन काही जण पडून मृत्यू झाला आहे, तर काही जण इंजर्ड झालेले आहेत। त्यामुळे ही मोठी घटना आहे। पोलीस देखील आलेले आहेत।
मुंब्रा पोलिसांशी देखील बातचीत करणार आहोत आपण या ठिकाणी आणि त्याच पद्धतीने आपण माहिती घेणार आहोत या ठिकाणी मुंब्रा सिनियर पी सर कशा प्रकारची घटना आहे काय माहिती मिळालेली आहे? लोक जे आहेत जे पडलेली आहेत तुम्ही सांगितलं की 2 ट्रॅकच्या म्हणजे 2 एक्सप्रेस गाडी आणि लोकलच्या मध्ये ही घटना घडली. हो शेजारून फास्ट खाली शेजारून फास्ट दोन्ही गाड्या पास झाल्यामुळे घडलेली घटना आहे. सर थोडंसं कन्फ्युजन आहे की लोकलमधनं हे प्रवासी पडले की एक्सप्रेसमधनं? नाही पूर्ण माहित नाही, संपूर्ण माहिती नाहीये अजून. ते कन्फर्म झाल्यावर कळलं. किती जखमी आहेत किती मृत आहेत त्याचा काही एकूण 8 जणांना रवाना केलं. मृत्यूचा काय आकडा समोर नाही संख्या नाही माहीत. तिथे कळव्याला गेल्यानंतर सुरक्षित है सर रेलवे में? यात्री कितने सुरक्षित है रेलवे में? नक्कीच आपण माहिती घेत आहोत. या ठिकाणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक या ठिकाणी आलेले आहेत, पूर्णतः माहिती घेत आहेत. त्यामुळे नक्कीच ही जी घटना घडलेली आहे त्यामुळे रेल्वेकडनं देखील ते माहिती घेत आहेत आणि रेल्वेवाल्यांकडनं देखील पूर्णतः माहिती आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे हे घेत आहेत. त्यामुळे नक्कीच जी घटना घडलेली आहे सर टायमिंग काय असेल का अंदाज तो रेल्वेमध्ये पडला? 9:30चा घटना आहे. ओके, एकंदरीत पाहायला गेलं तर ही फास्ट लोकलच म्हणावी लागेल आणि आजूबाजूला तो पुष्कर एक्सप्रेस पण जात होते अशी माहिती समोर आली. पूर्ण माहिती नाहीये, माहिती घेऊन सांग.